आज आपण काय मस्त अशी भन्नाट भाजी बनवणार आहोत. एकदम मस्त, अगदी मटणाला सुद्धा मागे टाकेल इतकी छान ही भाजी होते. हो, तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी. आणि मार्केटमध्ये पण आपण बघू शकतो भरपूर असे कच्चे फणस आलेले आहे. एकदम बारीक आणि एकदम छोटा फणस नाही घ्यायचा, अगदी मिडियम साईजचा फणस घ्यायचा आहे. आणि तो खूप म्हणजे छान असतो आणि भाजी पण खूप छान आणि पटकन शिजते. त्यातल्या जे बिया आहे ना त्या पण पटकन शिजतात. जर आपण खूपच मोठा जर घेतला ना, एक तर तो पिकलेला निघतो, नाहीतर खूप मोठा असल्यामुळे त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या खूप जठर असतात, त्या पटकन अशा शिजत सुद्धा नाही. तर आपल्याला बघा हे अशा छान मस्त अशा फोडी पण करून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त भाजी होते ही. काल मार्केटमध्ये गेली आणि अगदीच डोळ्यासमोर एकदम मस्त असे फणसच फणस दिसायला लागले. तर चला म्हटलं आता ही भाजी घेऊया आणि करूया. आता ही भाजी करणारच होते म्हणून मग वाटलं की माझा हा व्हिडिओ आहे तुमच्या समोर, तुमच्या बरोबर शेअर करावा. अशी खूप छान भाजी होती. एकदा नक्की करून बघा. आवडत नसेल किंवा कधी खाल्ली नसेल तर नक्की व्हिडिओ बघून तुम्ही करून बघा. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जवळपास मी अर्धा किलो फणस घेतलेला आहे. पहा, अगदी मीडियम साईजचं एकदम कच्चं फणस आहे हे. आणि हे फणस म्हटलं ना की थोडं चिकट असतं, त्याच्यामुळे कट करताना मात्र आपल्याला चाकूने कट करायचं आहे. पण चाकूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि मी एका पॉलिथिन मध्ये आणलेलं आहे. कधी कधी आपल्याला ते पेपर सुद्धा आपल्याला लावून देतात. तर एका डिश मध्ये मी तेल घेतलेलं आहे अगदी थोडंसं, ते आपल्याला ह्या सुरीला लावून घ्यायचं आहे. आणि नंतरच मग आपल्याला फणस कट करायचे आहे. बिया पण पहा किती छान अगदी मस्त कोवळ्या कोवळ्या आहे. तर याची जी पाट आहे ना ती पूर्ण अशी काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याचा जो मधला भाग आहे ना तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो टाकायचा नाही आपल्या भाजीमध्ये. तो जर टाकला ना तर आपलं पोट दुखतं. म्हणजे एका साऊथ इंडियन फ्रेंडनी मला हे सांगितलेलं होतं, कारण ते लोक जास्तच करतात ही भाजी. आणि हे असे आपल्याला खूप असे बारीक बारीक पण काप करून नाही घ्यायचे, थोडे जाडच ठेवायचे आहे. कारण आपण जेव्हा भाजी करतो ना ही पटकन शिजते आणि याचा गाळ नको व्हायला. जर गाळ झाला ना तर मग खायला मजा येत नाही. म्हणजे भाजी तर शिजायलाच पाहिजे पण अगदी गाळ नको व्हायला. तर बघा अशा प्रकारे मी हा पूर्ण फणस जो आहे तो कट करून घेणार आहे. आणि त्याचा जो मधला भाग आहे तो काढून टाकणार आहे. आणि पाठीचा भाग देखील आपल्याला काढून टाकायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. आता हे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि ते पाणी जे आहे ना ते मस्त असं बॉईल करून घ्यायचं आहे. बॉईल करून घेतल्यानंतर खाली उतरवून घ्यायचं आहे गॅसच्या. आणि त्यानंतर मात्र आपण जे ह्या फोडी केलेल्या आहेत ना त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. पहा, आणि छान असं मस्त आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे चमच्याने. आणि काही नाही, जास्तीत जास्त फक्त 5 मिनिटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे छान असं मस्त मिक्स करून घेते आहे गरम पाण्यामध्ये. त्यात आपण मीठ घातलेलंच आहे. आणि वरतून आपल्याला झाकून द्यायचं आहे 5 मिनिटं. आता 5 मिनिटानंतर आपल्याला बघायचं आहे आपले हे छान अगदी मस्त 5 मिनिटामध्ये छान असे स्मूथ झालेले आहे. तर हे आपल्याला लगेचच काढून ठेवायचे आहे. अगदी पाण्यात ठेवायचे नाहीये, नाहीतर मग आपण जेव्हा भाजी शिजवू ना तर त्याचा गाळ होऊ शकतो. म्हणून मी आता हे सगळं असं पाण्यामधून काढून घेत आहे. खूप म्हणजे खूप सुंदर होते ही भाजी. अगदी मटणाला लाजवेल इतकी सुंदर भाजी होते. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला मटण खायची इच्छा होते पण आपण खाऊ शकत नाही, कधी सण असतो कधी वार असतो, त्यामुळे मग त्यावेळेस अशी जर भाजी करून जर तुम्ही खाल्ली ना तर हा हा तुम्ही ही सारखी सारखी आणाल ही भाजी. इतकी छान आणि इतकी मस्त होते. अगदी लहान मुलं सुद्धा खातील इतकी छान होते. आता ही काय करायचं की गॅसवर एक कढई घ्यायची, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. आणि हे जे फणस आहे ना हे आपल्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, त्याला जर चटका बसला ना भाजीला तर एकदम मस्त अशी भाजी होते आपली ही. तर छान मग अगदी 5 ते 7 मिनिटात आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी आता परत अजून तेल घालून घेणार आहे. आणि जो आपण मटणाला मसाला वापरतो ना करून, जसं कांदा खोबरं लसूण अद्रक, त्याच्यानंतर आलं म्हणा किंवा कोथिंबीर, त्याच्यानंतर थोडेफार काही खडे मसाले जे आहे ते पण अगदी असं भाजून वगैरे हा मसाला मी तयार करून ठेवलेला होता. तर तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे. पहा, आणि इथे मी एक टोमॅटो जो आहे तो कट करून ठेवलेला आहे. तुम्ही यामध्ये कैरी देखील घालू शकतात बरं का. कैरीने पण खूप छान चव येते. पण मी यामध्ये टोमॅटो घातलेला आहे. आता हे सगळं छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. बघा, अगदी भाजीला म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी इथे थोडी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. पहा, इथे अद्रक लसूण हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे ती देखील थोडी घालून घ्यायची आहे. आणि ती पण ह्या मसाल्याबरोबर फ्राय करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी अगदी गरम पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं.
म्हणजे मसाला आपला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. आता याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. पहा मस्त अगदी तेल सुटलेलं आहे भाजीला. यातच मी हळद, तिखट, मीठ वगैरे सगळं आधीच टाकून घेतलेलं होतं मसाल्यामध्ये. त्याच्यामुळे मी पुन्हा वरतून टाकायची गरज नाही पडली. आता हे जे आपण तळून ठेवलेले फणसाचे जे भाजी आहे ती आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मस्त अशी मिळून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे पूर्ण किचनमध्ये. आता हे आपल्याला ठेवून स्लो गॅसवर आपल्याला 5 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची आहे. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा आता ह्या ठिकाणी मी एका ठिकाणी गरम पाणी करून ठेवलेलं होतं, ते गरम पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि टेस्ट करून बघितलं तर मला थोडं मीठ कमी वाटलं तर मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि छान अगदी 5 मिनिटं ही भाजी अशी छान उकळू द्यायची आहे. आता मी यावर झाकण घालून घेत आहे. आता जवळपास 5 ते 7 मिनिटं होत आलेली आहे. बघा भाजी एकदम मस्त झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर्री पण किती छान, अगदी कलर वगैरे पण खूप सुंदर आलेला आहे. आता यामध्ये ही शिजली की नाही हे बघण्यासाठी आपल्याला यामधून एक फणसाची जी फोड आहे ती उचलायची आहे आणि पाठीमागचा जो भाग असतो ना त्याला आपल्याला प्रेस करून बघायचा आहे. तो जर असा छान मस्त असा फुटला ना की समजायचं की आपली भाजी झालेली आहे. आणि वरतून आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघा इथे मस्त अगदी मटणाला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर आपली फणसाची भाजी तयार आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करा.